ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग एकदम म्हणजे एकदम जबरदस्त आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. जसं की सगळ्यांनाच इतके दिवस वाटत होतं की सायलीने प्रियाला दूध धुवावं, अगदी तसंच आजच्या भागामध्ये घडलेलं आहे. नेमकं काय काय झालं आजच्या भागामध्ये तेच पाहणार आहोत. व्हिडिओ पाहत असाल सगळ्यात आधी तर लाईक करा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आता जेव्हा प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर येतं तेव्हा प्रिया ही अगदीच खुनशी हसत असते. ती असं दाखवत असते की तुम्ही मला बरोबर ओळखलेलं आहे, कारण मी तशीच आहे आणि मी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतला. आणि ती हसू लागते आणि त्याच वेळेला सगळीजणं तिच्याकडे पाहू लागतात. ज्या वेळेला सगळीजणं तिच्याकडे पाहत असतात ना, तेव्हा मात्र ती म्हणत असते की तुमच्या डोळ्यावर आता अंधभक्तासारखी पट्टी बांधलेली होती, त्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल काहीच कळलं नाही, काही वाटलं सुद्धा नाही आणि त्याच गोष्टीचा तर मला फायदा करून घ्यायचा होता आणि म्हणूनच तर मी हे सगळं काही केलं, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा ती अश्विनकडे येते आणि अश्विनलाही सांगते की माझं तुझ्यावर प्रेम वगैरे काहीसुद्धा नव्हतं, माझं जे होतं ना ते फक्त मला या घराची संपत्ती हवी होती, यासाठी मी सगळं काही केलं. हे तर काहीच नाही, मला 2 कुटुंबाला फसवून जी काही मजा मिळाली ना करायला, ती तर एकदम भारीच होती. कारण याआधी मी विचारही केला नव्हता, एवढं सुख एवढं समाधान मला ह्या येत्या 3 वर्षात मिळालं, कारण मी कधीच असा विचारच केला नव्हता. पण आता मी धन्य झाले, असंही आता ती म्हणत असते. ती बोलत असतानाच ना तिला कशाचाच कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य वाटत नसतं. ती उलट स्वतःला खूप जास्त लकी समजत असते की तिने ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत ना, भयंकर अशा आहेत. मग या सगळ्यामध्ये ती स्वतःहूनच हे सुद्धा म्हणते की मला तुमच्याबद्दल ना हे वाटलेल्याचा जरा म्हणजे काहीच फरक वाटत नाही आहे. उलट मी स्वतःला खूप जास्त लकी समजते आणि ही प्रिया अशी ना एकदाच जन्माला येते, असंही जेव्हा आता ती बोलते तेव्हा मात्र आता सायली संतापते. सायली पदर वगैरे खोचते आणि सायलीने जे काही आता प्रियाला मारायला घेतलेलं असतं ती सायली आता थांबत नसते. सायली आता प्रियाचा हात पाठीमागून मुरघळते. सगळ्यात आधी प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि तिला म्हणत असते की तुला काय वाटलं, तू या सगळ्या काही गोष्टी आम्हाला बोलशील आणि करशील, पण त्यानंतर तुझा सगळ्यांसमोर खरा चेहरा येणार नाही का? पण तो आलाय आता आमच्यासमोर आणि त्यामुळे ना तुझा टिकाव आमच्यासमोर जराही लागणार नाही. सोबतच आता सायलीने प्रियाला हे सुद्धा म्हटलेलं असतं की जेव्हा तुझ्यासारखी मुलगी जन्माला आली आहे ना, त्या देवालाही अक्षरशः त्या देवालाही तो दिवस ना एकदम जड गेला असेल, नरकाप्रमाणे वाटला असेल, कारण तू ना त्याशीच पापी आहेस, असं देखील आता सायली बोलत असते. सायलीने आता प्रियाचे केसही मागून ओढलेले असतात आणि प्रियाला ती आता सजा देत असते, कारण सगळ्यांचा बदला आता सायली घेत असते. सायलीने सरळ सांगितलेलं असतं की तू या घरातल्या ना जो काही मनस्ताप दिलाय, सगळ्यांच्या जीवाशी खेळलीस तू, त्या सगळ्याचा बदला आता मी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सायलीने प्रियाचा हात मुरगळलेला असतो, तिचे केस ओढलेले असतात. त्या सगळ्यामध्ये प्रिया आता म्हणत असते की बस झालं प्लीज थांब. पण आता सायली काही थांबत नसते. सायलीने जे सुरू केलेलं असतं ना त्यामध्ये तिला कोणीही अडवत नाही, कारण खरं तर सायलीला ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या एकदम परफेक्टली ती करत होती आणि सगळ्यांच्या मनात नेमकं हेच होतं की प्रियाला कधीतरी सायलीने कुत्र्यासारखं मारावं, तसंच होत असतं. आणि जेव्हा सायली प्रियाची अशी धुलाई करत असते ना, तेव्हा प्रिया अक्षरशः रडकुंडीला येते आणि प्रिया म्हणत असते की आता तरी निदान थांब प्लीज, माझा काय आता जीव घेतेस का? पण आता सायली म्हणते की तुझा जीव घेऊन ये ना, माझा हात मी काही खराब वगैरे करून घेणार नाही आहे, कारण तुला ना तडफडून मारायचा आहे, कारण तू आमच्या आयुष्यासोबत जो काही खेळखंडोबा केलास, आम्हा सगळ्यांना फसवलंस, अश्विन भाऊजींच्या मनाशी खेळलीस, प्रेमाचं नाटक केलंस, अन्नपूर्णा आजी यांच्यासमोर तू तन्वी म्हणून राहायचं नाटक केलंस, त्यांच्यासुद्धा सगळ्या गोष्टींचा खेळ केलास, त्याचसोबत या कुटुंबात सगळ्यांनीच तुला जीव लावला आणि त्या सगळ्यामध्ये तू काय केलंस, हे सगळं काही त्या सगळ्याचा बदला मी घेणारच. आणि असं बोलून सायलीने आता अजून प्रियाच्या कानाखाली दिलेल्या असतात. आता प्रियाला खूप जास्त रडायला येत असतं, तिला लागत असतात सायलीचे हात, पण सायली काही थांबत नसते. पुढे आता सायली जी आहे ती म्हणू लागते की तू तर ना या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला सुद्धा पोलिसात दिलं, माझा नवरा वकील असून सुद्धा जेलमध्ये राहिला का? तर तुझ्या या पापी कृत्यांमुळे तू जे काही केलंस त्याचे सगळे आरोप तू माझ्या
नवऱ्यावर टाकलीस, या घरातल्यांनी तुला मायेचा आधार दिला, प्रत्येकाला आम्ही दरवेळेला सांगत होतो पण प्रत्येकाचा तुझ्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासाला तू तडा दिलास. आणि असं बोलून पुन्हा एकदा ह्या कानावरून त्या कानावर अशा कानाखाल्या ज्या काही आता मारत असते ना सायली, जबरदस्त अशा. आणि त्याचमुळे सगळीजणं फक्त सायलीकडे बघत असतात आणि सायली जे काही करत असते ते खरं तर योग्य करत असते असंच प्रत्येकाला वाटत असतं. त्याचबरोबर आता सायली ह्या सगळ्यामध्ये ही सुद्धा बोलते की तू रविराज आणि प्रतिमा कात्या या दोघांचीही मुद्दामून फसवणूक केली, त्यांच्या भावनांशी खेळलीस, त्यांनी तुला मुलीप्रमाणे वाढवलं, तुला काय हव्या नको त्या सगळ्या काही गोष्टी केल्या, पण तू स्वतःचा हेतू साध्य केलास. हे तर हे स्वतःचे जे जन्मदाते आई बाबा आहेत त्यांनासुद्धा तू काय किंमत दिलीस, त्यांच्यासुद्धा तू जीवावर उठलीस. कशी मुलगी असेल, असली मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी. आणि असं बोलून ती आता पुन्हा एकदा तिला कानाखाली मारू लागते. तर दुसरीकडे मात्र आता सायली म्हणत असते की तुला आता या घरात थारा नाही, कारण माझ्या कुटुंबाबद्दल तू जर वाईट विचार करत असशील ना तर तुला मी जराही या घरात उभं करणार नाही, तुला आत्ताच्या आत्ता मी बाहेर काढते. दुसरीकडे आता ती अश्विनला म्हणत असते की अश्विन तू तरी काहीतरी बोल, पण अश्विन पण आता काहीच बोलत नाही. सरळ सरळ सांगितलेलं असतं की काही कोण नाही आहे मी तुझा आणि तू सुद्धा माझी कोण नाही आहेस. त्या ती आता अश्विनला सुद्धा सांगत असते की अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे, ऐकून तरी घे. पण आता तिथे अश्विन म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, चल निघ चल. आणि मग आता सायलीने प्रियाला हात धरून घराबाहेर काढलेलं असतं. गेटच्या बाहेर तिला जेव्हा जोरात फेकलं जातं तेव्हा मात्र आता कुटुंबातील सगळेजणं बाहेर आलेले असतात. सगळंच सुभेदार कुटुंब आता बाहेर असतं आणि बघत असतात की नेमकं आता काय चाललेलं आहे ते. पण सायलीने सांगितलेलं असतं की तुझी जागा ना त्या 4 भिंतींच्या जेलमध्येच कोपऱ्यात आहे, नरकात जागा आहे तुझी, कारण तुला ना इथे आता सुभेदारांच्याच घरात काय किल्लेदारांच्या घरातसुद्धा जागा मिळणार नाही आणि आता तुला जेलमध्ये चढायचं आहे. आम्हा सगळ्यांना तू जेवढा त्रास दिला आहे ना तेवढ्या सगळ्या त्रासाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्रिया शांतपणे तिथे सगळं काही बोलणं ऐकत असते. आणि जेव्हा प्रिया हे सगळं काही बोलणं ऐकते तेव्हा मात्र आता प्रियाला सरळ सांगितलं जातं की पोलिसांना की हिला घेऊन जा, कारण हिला इथे ठेवायच्या ही लायकीची सुद्धा नाही आहे, आम्हाला तू आमच्या नजरेसमोरही नको आहे. तिकडे आता नागराज महिपत हे सुद्धा असतात आणि जेव्हा नागराज महिपत असतात ना तर ते सुद्धा बघत असतात. तर प्रियाला आता पोलीस घेऊनच जाणार असतात, कारण प्रिया ही खुनी आहे हे सुद्धा आता कळलेलं असतं. त्याचसोबत प्रियाने ह्या घरच्यांना तन्वी म्हणून फसवलं आहे या गोष्टीही बऱ्याच कळलेल्या असतात. प्रिया आता तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीची राहिलेली नसते. प्रियाला आता कळत नसतं, प्रियाचे दोन्ही गाल अक्षरशः सायलीने कानाखाली मारून मारून लाल करून सोडलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता सगळीजणं घरी येतात. घरी आल्यानंतर इकडे तिकडे पाहू लागतात आणि जेव्हा पाहत असतात ना तेव्हा त्यांना तो सगळा क्षण आठवतो, कारण त्यांच्या समोर ना फक्त आणि फक्त भूतकाळातल्या आठवणी येत असतात. रविराजांना सुद्धा त्यांची मुलगी तन्वी म्हणून जेव्हा प्रिया घरात आली होती तो प्रसंग आठवतो आणि ते त्याच आठवणींमध्ये हरवलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवू लागतात. तर इकडे अश्विनला सुद्धा प्रियासोबत घालवलेले सगळे मोमेंट्स आठवत असतात आणि त्यालाही ना या सगळ्याचा त्रास होत असतो. तोही आता विचार करत असतो की हे सगळं काय आहे. मग आता कल्पनाला सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ती घरात आली होती त्यासोबत त्या दोघांनी मिळून अश्विन आणि प्रियाचं लग्न लावलेलं होतं, हा क्षणसुद्धा आता आठवू लागतो आणि हे सगळं आठवल्यामुळेच ना आता त्रास होत असतो. प्रत्येकाला त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात आणि त्यांना आता एकदम मनस्ताप होत असतो की कोणत्या मुलीवर आपण विश्वास ठेवला आणि तिला घरात घेतलं. आता प्रत्येकाला प्रियासोबत घालवलेले जेव्हा क्षण आठवतात तेव्हा मात्र आता कल्पना ही एकदम ह्या टेन्शनमध्ये असते की तिला आता कळून चुकलेलं असतं की आपण काय गुन्हा केलेला आहे. आपण त्या मुलीला घरात आणलं अश्विनची बायको म्हणून. तर अन्नपूर्णा आजी जी आहे ती स्तब्ध असते. सायली आणि अर्जुनच ना आता बोलायला जातात आणि सायली अर्जुन जेव्हा बोलायला जातात ना
तेव्हा आता प्रतिमा आत्या आणि रविराजांना सायली म्हणत असते की मला कळतंय तुम्हा दोघांना खूप जास्त त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींचा, मी ओळखते तुम्हाला, पण प्लीज प्लीज तुम्ही आता त्रास करून घेऊ नका. आणि त्याच वेळेला अश्विनला सुद्धा समजावलं जात असतं, पण अश्विन आता कोणत्याही मनस्थितीत नसतो. आता त्याला दिसलेलं असतं की आपली बायको ही आपली कधीच होणार नाही आहे आणि मुळात ती तन्वीच नाही आहे, त्यामुळे तिला आता कोणीही उभंसुद्धा करणार नाही. या गोष्टीसुद्धा आता लक्षात आलेल्या असतात. त्यामुळेच ना आता मात्र अश्विनही रागारागात तिकडनं निघून जात असतो. अश्विन जात असताना सगळीजणं अश्विनला समजावत असतात, कारण अश्विनलासुद्धा त्याची बायको आता त्याची नाहीच आहे ही गोष्ट पचवायला कठीण जात असते, म्हणजेच त्याला त्रासही होत असतो या सगळ्या गोष्टीचा. तर अस्मिता म्हणत असते की थांबा, मी बघते त्याचं काय ते, तुम्ही पूर्ण बघा, कारण पूर्ण आजी जी आहे ना ती एकही शब्द तोंडातून बाहेर काढत नसते. पूर्ण आजीला अगदी धक्का बसतो ना एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीला, तसं झालेलं असतं. ती काहीच बोलत नसते, ती पाणीही पित नसते, कारण एवढी वर्ष म्हणजे 3 वर्ष जवळजवळ ती समजत होती की ही आपली तन्वी आहे, कारण तन्वीवर पूर्ण आजीचा खूप जास्त जीव होता आणि आपली लाडकी नात आपल्याबरोबर आहे असं तिला वाटत होतं. पण जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी कळलेल्या होत्या, तेव्हा मात्र आता तिला खूपच जास्त मनस्ताप होत होता, त्रास होत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतात ना, तेव्हा मात्र आता रविराजही पूर्ण आजींना बोलवण्याचा प्रयत्न करत असतात, पण पूर्ण आजीच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो. त्यामुळेच आता सगळ्यांना विचार येत असतो की काय झालं असेल पूर्ण आजीला, पूर्ण आजी अशा का करतायत, बोलत का नाही आहेत. सगळीजणं पूर्ण आजीला बोलतं करायचा प्रयत्न करत असतात, पण पूर्ण आजी काही झालं तरी बोलत नसते. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन पूर्ण आजीला पाणी वगैरे सुद्धा देतात, पण पूर्ण आजी पाणी प्यायला सुद्धा तोंड उघडत नसते. त्यावेळेला सायली म्हणत असते की कळतंय आम्हाला पूर्ण आजी, तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्हाला इतका त्रास होऊन सुद्धा या सगळ्या काही गोष्टींमधून मला कळतंय पण तुम्ही असं नका करू. तुम्ही ह्या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेताय. ती आपली तन्वी नव्हती, पण तरीसुद्धा इथे काहीच रिॲक्ट होत नसते पूर्ण आजी, आणि त्यामुळेच ना तिला पाणी देऊन इतकं समजावूनसुद्धा ती काहीच बोलत नसते. त्यामुळे आता सायली अर्जुनला टेन्शन येतं. दुसरीकडे अश्विनची अवस्थासुद्धा खूप जास्त नाजूक असते. तो बघत असतो की पूर्ण आजी काहीच मुवमेंट करत नाही आहे. मग सगळीजणं अश्विनबद्दलही बोलतात की बघा पूर्ण आजी, तुम्ही अश्विनकडे बघा. आणि अश्विनकडे बघायला सांगितल्याबरोबर अश्विनला आता नकोसं झालेलं असतं, कारण सगळ्यात मोठं दुःख ना ते अश्विनला झालेलं असतं. अश्विन रागारागात उठून तिकडनं निघून जातो, तर त्याच्या मागे अस्मिताहीसुद्धा जायला निघत असते. घरातली सगळीजणं म्हणतात की आता अश्विनला आपल्या सगळ्यांची गरज आहे, कारण अश्विन जो आहे तो खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहे. मग त्याच वेळेला पूर्ण आजीसुद्धा बोलत नसतात. मग आपल्याला डॉक्टरांना बोलवायची गरज आहे का, असा सुद्धा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. त्याच वेळेला आपण विचार करतात ते लोक की एकदा आपण ना ह्यांना रूममध्ये घेऊन जाऊया आणि रूममध्ये बसवूया आणि आराम करायला लावूया आणि मग बघूया पुढचं काय होतं ते. घरात डॉक्टर अश्विन असूनसुद्धा आता तो स्वतः या सगळ्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलेला असतो, त्यामुळे बोलूही शकत नसतात काहीच. तर म्हणूनच आता इकडे मात्र प्रतिमा जी आहे तीसुद्धा पूर्ण आजीला बोलतं करायचा प्रयत्न करत असते, पण काही झालं तरीसुद्धा पूर्ण आजी तोंड उघडत नसतात. शेवटी सायली आणि अर्जुनने पूर्ण आजींचा हात धरलेला असतो आणि त्यांना रूममध्ये घेऊन जातात. दुसरीकडे आता अस्मिता जी आहे ती खरं तर बोलायला गेलेली असते अश्विनशी, पण अश्विनने ना स्वतःचं दार लावून घेतलेलं असतं. तो दारही उघडायला तयार नसतो. अश्विनला ती म्हणत असते की अश्विन असं करू नको, प्लीज दार उघड, प्लीज उघडणारे दार अश्विन. पण अश्विन नाही ऐकत असतो. अश्विन काही केल्या दार उघडत नाही. आणि त्याच वेळेला आता इकडे अश्विन म्हणत असतो की मला कोणाशीही बोलायचं नाही आहे. तर दुसरीकडे अस्मिताला काळजी वाटत असते. अश्विनने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायला नको असंच वाटत असतं, आणि म्हणूनच ना मग आता स्वतःच्या जीवाचं त्यांनी बरं वाईट करायला नको म्हणूनच ती सारखं दार वाजवत असते, पण काही केल्या तो दार उघडत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं पूर्ण आजी ज्या आहेत त्या टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे त्या तोंडातून एकही शब्द बाहेर काढत नाही. आणि त्याच वेळेला पूर्ण आजीच्या आजूबाजूला सगळीच जणं असतात आणि म्हणत असतात की पूर्ण आजी, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय,
पण थांबा, धीर धरा, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सुटतील, पण आता थोडा वेळ तरी थांबा, असं देखील आता म्हटलेलं असतं. पण आता सायलीसुद्धा पूर्ण आजीला आधार देत असते आणि त्यांना सांगत असते की जी शिक्षा तिला मिळायला हवी ना ती मिळणार आहे. तेवढ्यातच ना आता अस्मिता तिथे धावत पळत येते आणि अस्मिता धावत पळत येऊन सांगू लागते की प्लीज प्लीज चला ना तुम्ही लोक आतमध्ये, कारण आहे ना अश्विन जो आहे तो दार उघडत नाही आहे. अश्विन दार उघडत नसल्यामुळेच ना आता टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच मग आता सांगितलं जातं की प्लीज प्लीज चला तुम्ही आतमध्ये आणि मगच बघूया काय होतंय ते. आणि मग जेव्हा सगळीजणं विचार करतात की ह्या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी जाऊन उपयोग नाही आहे, आपण एक काम करूया, सायली अर्जुन तुम्ही जा बघा, चैतन्य तूही जा प्लीज बघा काय होतंय ते, नाहीतर ना तो ऐकणार नाही आहे, आम्ही सगळीजणं गेलो तर पुन्हा टेन्शन होईल, त्यापेक्षा तुम्हीच लोक जा, असं देखील आता सांगितलं जातं. आणि मग काय, इकडे आता सायली अर्जुन त्यासोबत अस्मिता आणि चैतन्य अश्विनच्या रूमच्या दिशेने गेलेले असतात. अश्विनने त्याच्या समोर ना प्रियाचे काही फोटोज ठेवलेले असतात. प्रियासाठी आतापर्यंत त्याने जे जे काही गोष्टी घेतल्या आहेत त्यासुद्धा सगळ्या काही ठेवल्या जातात. त्यानंतर आता अश्विनला ना प्रियासोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात, जसे की त्यांचे रोमॅन्टिक क्षण, त्यासोबत त्याने लग्न केलेला तो क्षण, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काही आठवू लागतात. आणि त्यामुळेच ना आता तो ह्या सगळ्या दुनियेत हरवतो, पण त्याला त्या सगळ्याचा त्रास होत असतो. तो विचार करतो की हे सगळं काही माझ्यासोबत काय होऊन बसलेलं आहे, हे असं सगळं नको व्हायला होतं असंही आता कुठेतरी वाटू लागलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी वाटत असतात तेव्हा मात्र तो ठरवतो की आता नाही, आता जगायचं नाही, स्वतःला संपवायचं, असं सुद्धा कुठेतरी त्याला आता वाटू लागलेलं असतं. आणि यासाठी तो आता स्वतःला संपवायचा निर्णय घेत असतो. सायली अर्जुन सगळीजणं बाहेरून दार वाजवत असतात. अस्मिताला काळजी वाटत असते की अश्विन काहीच बोलत नाही, याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलेलं नसेल ना, असंही आता वाटत असतं. आणि म्हणूनच ना आता ती लोक दार वाजवत असतात. अस्मिता रडत असते, पण अश्विनने मात्र आता त्याच्या ड्रॉवरमध्ये असलेलं एक सुरासुद्धा बाहेर काढलेला असतो आणि त्याने आता ठरवलेलं असतं की नाही, काही झालं तरीसुद्धा स्वतःला संपवायचं नाही, राहायचं आता. आणि म्हणूनच मग त्या जो काही फोटो असतो प्रियाचा, तो फोटो पूर्णपणे कुरतडून टाकतो, फाडून टाकतो, त्याला नको असतं. आणि त्याला आता असं वाटत असतं की ह्या जगात आपण राहायचं नाही, आपण स्वतःला संपवून टाकायचं, हेच ध्येय त्याच्यासमोर असतं. आणि म्हणूनच ना मग आता तो सुरा बाहेर काढतो आणि तो सुरा त्याच्या हाताजवळ तो ठेवतो. जेव्हा आता तो सुरा तिथे ठेवतो आणि आता त्याच्या हातावर तो मारूनच घेणार असतो, सायली अर्जुन काळजीनं म्हणत असतात की दार उघडा, दार उघडा, पण तरीसुद्धा आता काही झालं तरी दार उघडायला तयार नसतात. मग टेन्शन येत असतं की काही त्यानं करून तर घेतलेलं नसेल ना. सगळीजणं अश्विनला ओरडत असतात, पण दुसरीकडे मात्र अश्विनला तो प्रसंगसुद्धा आठवतो, जसं की त्याच्यासमोर अधिराज आणि ती जी क्लिप दाखवलेली होती तो क्षणही आठवतो. पैशांसाठी ही मुलगी कुठच्या थराला गेली होती, हिनं मलाही सोडलं नाही, म्हणजे ही माझ्याही बरोबर होती आणि दुसरीकडे तिकडेही ह्या सगळ्याचा वापर तिने केला आणि मला ह्या सगळ्याचा त्रास दिला. ह्या सगळ्या गोष्टी आठवून आता तो स्वतःला त्रास करून घेत असतो, रडत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्यामध्ये तो स्वतःला त्रास करून घेतो ना, तेव्हा त्याने तो चाकू आपल्या हाताच्या नसांवर ठेवलेला असतो, कारण त्याला नस कापून घ्यायची असते. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी ठरवतो तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं असतं की आता नाही जगायचं. प्रियाने आतापर्यंत जी काही फसवणूक केलेली असते ते क्षण सारखे सारखे त्याच्या समोर येत असतात. इकडे मात्र आता अस्मिता सांगते की बस झालं, तुम्ही प्लीज दार उघडा, दार तोडा तरी चालेल, पण प्लीज काहीतरी करा. मग आता अक्षरशः त्या दोघांनीच म्हणजे चैतन्यने आणि अर्जुनने जोरात जोरात दार ढकलून अक्षरशः दाराची कडीच तोडून टाकलेली असते. आणि ते पटकन आतमध्ये जातात तेव्हा बघतात तर काय, त्याच्या हातामध्ये सुरा असतो आणि त्याने आता तो नस कापायला घेणारच तितक्यातच अर्जुनने जाऊन तो सुरा खेचून घेतलेला असतो. ते जेव्हा सुरा खेचून घेतो ना तेव्हा अर्जुन त्याला म्हणत असतो की हे सगळं काय करतोयस तू, हे सगळं चुकीचं आहे, असं देखील त्याला बोललं जातं. पण तो म्हणतो की दे इथे, मला नाही जगायचं आहे, मला नाही हे राहायचं आहे, प्लीज मला द्या, संपू द्या मला स्वतःला, मला आता काहीच वाटत नाही आहे स्वतःबद्दल, असंही
असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अस्मिता म्हणत असते की तू तिच्यासाठी का स्वतःला संपवतोय? अरे आम्ही आहोत ना, अरे आम्हीही तुझ्यावर किती प्रेम करतो, आमचंही तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, असं नको करूस. अर्जुननेही आता घट्ट मिठी मारलेली असते अश्विनला म्हटलेलं असतं की असा चुकूनही विचार करू नकोस, प्लीज हां प्लीज, असं बोलून तो आता त्याला सावरत असतो. पण अश्विन म्हणत असतो की मी जगून तरी काय करू, मला आतापर्यंत इतका त्रास झाला आहे ना की तो मी विचारही करू शकत नाही मला आता नाही जगायचं. कधीतरी असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं, तसाच मी विचार करतोय. चला मी आता नाही राहत, मी कुठेतरी लांब जातो, मला कोणी अडवू नका, मी तिथे राहीन थोडे दिवस आणि स्वतःहून हे झाल्यावर मी नंतर बघीन काय ते, पण प्लीज यार प्लीज मला थोडा वेळ एकट्याला सोडा, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्जुन सायली समजावत असतात आणि त्या मूर्ख मुलीसाठी तू स्वतःला का संपवतोयस, कशाला, तू थोडा आराम कर, थोड्या गोष्टी समजून घे, असं देखील आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा ना तो ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला नाही ऐकायच्यात या सगळ्या काही गोष्टी, कारण मला माहिती आहे ना की मी कसा काही काय काय हे केलेलं आहे, मी किती स्वप्न रंगवली, मला माझ्या नशिबात ना लग्नाचं सुख, प्रेमाचं सुख हे नाहीच आहे, असं देखील अश्विन बोलत असतो. अश्विन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून रडत असतो ना, तेव्हा सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी तुमचं दुःख आम्ही ओळखतोय, समजतोय, पण मग काय करू, पण तुम्ही जरा समजून घ्या ना प्लीज अश्विन भाऊजी, चुकीचा कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या घरातले तुमच्याबद्दल किती चांगला विचार करतात, आईबाबांनी कोणाकडे बघायचं, तुम्ही असं सगळं काही करून बसलात तर, असं देखील सायली समजावत असते. त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की हो ते सगळं ठीक आहे, पण प्लीज मला आता अडवू नका, मला जायचं आहे, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी प्लीज प्लीज माझं ऐका, असा निर्णय चुकीचा घेऊ नका, असंही बोलून ती चांगल्या ह्याच्याने त्याला समजवत असते. पण अश्विन म्हणतो की मला जायचं आहे, थोडे दिवस का होईना मी बाहेर राहतो, स्वतःला शांत करतो आणि मग मी येतो. पण आता तो ह्या परिस्थितीत कुठेही बाहेर जाणं या सगळ्यांना माहिती होतं की नक्कीच तो स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल आणि तेच त्याला करू द्यायचं नसतं. आणि म्हणूनच आता त्याला अडवायचा, त्याला पकडायचा प्रयत्न ते करत असतात. पण अश्विन रडत असतो आणि अश्विन तसाच रडत रडत बाहेर उठून निघून जातो. आणि जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना तेव्हा त्याच्या मागेमाग सगळीजणं जात असतात, कारण त्याला अडवल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण दुसरीकडे मात्र आता घरातले सगळीजणं तिथे येऊन जमलेले असतात. अश्विन अक्षरशः हॉलमध्ये जाऊन सुद्धा रडू लागतो, कारण त्याला आता माहिती असतं की आपल्याला आता आपला आधार द्यायला कोणी नाही आहे, कारण त्या मुलीवर आपण जीवापाड प्रेम केलं पण त्या मुलीने आपल्याला फसवलं, या भावना त्याच्या मनात दाटून आलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला नकोसं झालेलं असतं. अगदी वेडापिसा तो होत असतो. त्याच वेळेला अस्मिता, त्याचसोबत अर्जुन, सायली, चैतन्य सगळेच त्याला समजवत होतात आणि त्याला म्हणतात की तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे का, वेड्यासारखा का वागतोय. तर अश्विन म्हणतो की तुम्हाला जे समजायचं ते समजा, मी वेडा झालो आहे, पण मला आता थोडा वेळ अंतर द्या, मला जाऊ दे कुठेतरी बाहेर. पण तेव्हाच आता तिथे प्रतिमा, कल्पना येतात आणि तेव्हा त्या म्हणत असतात की अश्विन तू हे सगळं काय करतोयस आणि कुठे जायचं आहे तुला बाहेर. तेव्हाच ना अर्जुन बोलून जातो की तुला मी बाहेर पाठवणार नाही, मगाशीच तू रूममध्ये, असं बोलून तो थांबतो, कारण प्रतिमा आणि त्याचसोबत कल्पनाला या सगळ्या काही गोष्टी कळू नये असंच वाटत असतं. मग तेव्हा आता प्रतिमा आणि कल्पना म्हणतात की तू काय बोलत होतास, बोल. तेव्हा काय पुन्हा काय, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना आता मात्र तो सांगत असतो की काही नाही, सायली वगैरे बोलत नाही. पण चैतन्य आता बोलून जातो आणि म्हणत असतो की मगाशी आम्ही जेव्हा रूममध्ये गेलो तेव्हा हा स्वतःच्या हाताची नस कापून जीव द्यायचा प्रयत्न करत होता. आणि ही गोष्ट जेव्हा आता कल्पना, प्रतिमा सगळ्यांना कळते ना तेव्हा त्यांना धक्काच बसतो आणि सगळीजणं अश्विनकडे पाहू लागतात आणि अश्विनला म्हणतात त्या मूर्ख मुलीसाठी तू स्वतःला संपवायला निघालायस, अरे आमचा विचार कर ना, असं देखील म्हणणं असतं. तर पुढील भागांमध्ये पाहायला मिळत असतं की जेव्हा घरातले सगळेच एकत्र बसलेले असतात तेव्हा मात्र आता पूर्णाची म्हणत असते की तुम्ही सगळेजण तन्वीचा शोध घेताय का, तन्वी तर समोरच आहे. आणि सायलीकडे बघून ती डायरेक्टली ती तन्वी आहे असं सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र दुसरीकडे जेव्हा गाडीतून घेऊन जात असतात प्रियाला, नागराजला समोरासमोर, तेव्हा नागराज डायरेक्ट प्रियाचा अपमानच करतो. तो सरळ म्हणतो की तुझा ना काही उपयोग नाही आहे, तू अशीच आहेस, तू कधी सुधारणार नाहीस, कितीही काही झालं ना तरी तू जशी आहेस ना तशीच राहणार आहेस, असंही बोलून तो तिला टोमणे मारत असतो.
तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.